मला अपयशाची भीती वाटते आणि अपयशी ठरलो तर काय, काही 2-3 वाक्य जी मला ज्यांनी काम दिलेलं आहे ती तुम्हाला मदतीला येत आहेत का पहा तुम्ही. माझी अतिशय आवडती वाक्य आहेत काय. सितारों से आगे जहां और भी है. ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर आपली नजर खेळलेली असते तर तिच्या पलीकडे विश्व खूप मोठं आहे ना. पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. तुम्हाला सर्वांना माझ्या सतत सर्व शुभेच्छा आहेतच. फिअर ऑफ फेल्युअर, मला अपयशाची भीती वाटते आणि अपयशी ठरलो तर काय, याला पण 2 आपल्यासमोर रस्ते आहेत. एक आहे त्या भीतीने मोडून पडणे, त्या भीतीने उरलासुद्धा अभ्यास नीट न होणे, ह्याला मी म्हणतोय सोपा प्रतिसाद आहे. पण मग दुसरा आहे की जेवढी मला त्या अपयशाची भीती वाटते तेवढा सराव त्याचा कचकून मग मी जास्तीचा करतोय, त्यानुसार नियोजनात ते येत आहे. आणि हेही जर सांगितलं की पुन्हा माणसं आहोत, अपयशाची भीती वाटणं अगदी साहजिक आहे. काही 2-3 वाक्य जी मला ज्यांनी काम दिलेलं आहे ती तुम्हाला मदतीला येत आहेत का पहा तुम्ही. माझी अतिशय आवडती वाक्य आहेत हे आहेत. एक वाक्य आहे, देर आर नो डिफीट्स, देर आर ओनली विक्ट्रीज ऑर लेसन्स टू लर्न. की माणसाला पराभव नसतातच, विजय तरी आहे किंवा शिकण्याचे धडे आहेत. अशा तर गोष्टी मी तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत सांगू शकेन, पण एकच सांगतोय त्यातली. हा 20व्या शतकातला एक थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन दिवा तयार करण्याचे प्रयत्न करत होता आणि फेल जात होता. त्यांनी एकूण असे 1000 प्रयत्न केले. त्या काळामध्ये केव्हा तरी एक प्रयत्न फसलेला, त्यावेळी त्याचा एक मित्र भेटला आणि तो शेवटी म्हणाला की तू निराश नाही का होत, तुला एवढी फेल्युअर्स येत आहेत. तर एडिसननी दिलेलं उत्तर आहे की निराश होण्याचा काय प्रश्न आहे, काय केलं म्हणजे दिवा तयार होत नाही याचा मला आणखी एक प्रकार कळला. अशी उदाहरणं चालू राहतील. किंबहुना तुम्हाला दिसेल की ज्या माणसांनी आयुष्यात जर काही मिळवलेलं असेल, साध्य केलेलं असेल, यश मिळवलेलं असेल, कोणाला ते सोपं नसतं. आपल्याला यश पाहिल्यावर वाटतं की ते सोपं आहे आणि आपल्याला वाटतं की चांदीच्या तबकात रेशमी रुमालाखाली घालून जणून ते दिलं. खरं नसतं. त्यामागे प्रचंड कष्ट पण असतात आणि तितकीच अनेक अपयश पचवून त्यांनी ब्रेकडाऊन न होता त्यावर शिकून आणि मात करून पुढच्या वेळी असतं. नंतर मग आपल्याला दिसतं फक्त त्यामागचं यश. ज्यांनी जीवनात यश मिळवलं आहे त्यांनी आधी खूप प्रकारच्या अपयशांचा सामना केलेला आहे. तेव्हा आपल्या वाट्याला समजा ही चिंता वाटते, तर हे सांगा की मी शिकीन त्यातनं आणि पुढच्या वेळचा माझा प्रयत्न आणखीन चांगला करीन. त्यामुळे फिअर ऑफ फेल्युअर, तर देर आर नो फेल्युअर्स, देर आर विक्ट्रीज ऑर लेसन्स टू लर्न. त्याला जुळलेलं माझ्या मनातलं पुढचं वाक्य आहे, यू आर नॉट डिफीटेड अंटिल यू से यू आर डिफीटेड. की तुमचा तोपर्यंत पराभव झालेला नसतो जोपर्यंत तुम्हीच म्हणणं चालू करता, हातपाय गाळले, वर केले, सांगितलं आता मी हारलो. हा खरा पराभव आहे. माणसाने प्रयत्न केले आणि त्यातल्या काही प्रयत्नाच्या वेळी काही वेळा यश आलं नाही किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला अपेक्षित ते यश आलं नाही, कोई आसमान नहीं गिर जाएगा. पण जिथे अस्तित्व, जिथे व्यक्तिमत्व, जिथे मन मटकन खाली बसतं, तो खरा पराभव आहे. यू आर नॉट डिफीटेड अंटिल यू से यू आर डिफीटेड. तर मग यासाठी काय करूयात, हे मी म्हणालो तसे माझे शेवटचे 2 आणि मी शेवटाकरता राखून ठेवले कारण ते सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. एक आहे, मग एका शब्दात आहे, हे जे आत्ता तुमच्याशी बोलतोय ना, हे जर काही कारणाने 1-2च मिनटं बोल आणि काय सांगायचं ते एका शब्दात सांग, तर मला ओळखणाऱ्या अनेकांना माहिती आहे की मी त्यांना असे मेसेजेससुद्धा पाठवतो. तो मित्र हो माझा एक शब्द आहे, एन्जॉय. हा शब्द आहे माझा, एन्जॉय. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी, करायचा असलेला अभ्यास, त्यानिमित्ताने घडणारं व्यक्तिमत्व, येणारे जे काही भले बुरे अनुभव, उंच सखल, यश अपयश, आशा निराशा, सुखदुःख, कोणाला चुकलंय, कोणाला चुकलंय. मोठे मोठे व्यक्ती, कर्तबगार, त्यात आपण तर कोण होता, पण सामान्य माणसं. पण ती प्रोसेस एन्जॉय करा की मी कचकावून अभ्यास करतोय, त्यांनी माझ्या जीवनाचा आवाका वाढतोय.
पाया पण विस्तृत आणि सखोल पण होतोय, त्या पायावर जीवनाच्या यशाची इमारत उभी राहणार आहे. त्या जीवनात स्पर्धा परीक्षेला एक स्थान आहे, ते म्हणजे सर्वस्व नाही. हे मी हा विषय तुमच्याशी बोलताना सांगतोय. जीवन खूप मोठी गोष्ट आहे, जी माझी एक आवडती ओळ आहे उर्दू शेरमधली, सितारों से आगे जहां और भी है. ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर आपली नजर खेळलेली असते, तर तिच्या पलीकडे विश्व खूप मोठं आहे ना. आत्ता आपल्याला MPSC या तारकावर नजर आपली खेळलेली आणि मिळो, शुभेच्छा आहेत. पण ती प्रोसेस एन्जॉय करणे, उद्या ती परीक्षा एन्जॉय करणे, की परीक्षेला जाताना आता काहीतरी संकट आहे, हातपाय गाळलेत नाही, एक आव्हान आहे, ट्रेकिंग आहे, जणू गड चढायचा आहे आणि शिखरावर पोचायचं आहे. ह्याचं जर स्वयंसूचन आणि व्हिज्युअलायझेशन करता आलं तर तुम्ही एन्जॉय कराल अभ्यास. कळत जाण्याचे जे क्षण असतात ना, ज्ञान, त्याचे कण आणि आपल्या भोवती घडणारे सगळे विषय मला आता कळत जात आहेत त्याच्यातले, तर त्याच्यामधला आनंद. मी तर इक्वेशन सांगत आलो आहे, पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. हे जेवढं मनामध्ये जाईल तेवढं आपण एन्जॉय पण करू आणि स्वतःला शिकवता येतं की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण एन्जॉय करायचा आहे आणि म्हणून एका प्रसन्न चित्ताने करायचा आहे. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नियमित योग. खरोखर मित्रमैत्रिणींनो, मी फार मनापासून सांगतोय की भारतीय म्हणून जन्माला आलो याचा आनंद बाळगण्याचे जर काही टॉप 5 मुद्दे काढायचे असले तर त्यातल्या अगदी पहिल्या दुसऱ्यामध्ये येईल या देशाची मानवी संस्कृतीला असलेली सर्वात मोठी देणगी, योग. शरीर मन बुद्धीची जोपासना, त्या सर्वाची लवचिकता, उत्तम आरोग्य, उत्तम स्मरण, उत्तम झोप, चांगली भूक लागणे, कमी झोप पुरणे, स्टॅमिना उत्तम असणे, दिवसभर ताजंतवानं राहता येणे, हे सगळं ऑल इन वन योग. मी तुम्हाला असं नाही म्हणतोय की आज योग केलं की उद्या पेपर सोपा जाईल, अशी कुठली अंधश्रद्धा नाही आपण जोपासतो. मी असं पण नाही म्हणतोय की जणू जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या योगामुळे मिळतील, पण जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची शक्ती त्या योगामधून येईल. ती उत्तरं दिसणं तुम्हाला चालू होईल. आणि ही चिकाटीने सातत्याने माझं म्हणणं आहे की दिवसाचे निदान सरासरी 30 मिनटं आपण जर नियमित योग साधना केली तर जो एक आतून येणारा विलक्षण आनंद आहे, त्यामधून घडणारी चित्ताची एकाग्रता आहे, मग ताणावरही मात करता येतं आणि परीक्षेच्या वेळची वाटणारी चिंता काळजी दूर करून उलट ती प्रोसेस एन्जॉय करता येते. अशी एन्जॉय करण्यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.